अजिबाची चिंता अजिबात करायची नाही. कारण का तर एक विजय तुमचे हजारो पराभव आणि हजारो पराजय हे मिक्स करून घेतो किंवा त्याच्यावरती अगदी पाणी फिरलं जातं. म्हणून अजिबात चिंता करायची नाही की मी आतापर्यंत पराजय झालेला आहे किंवा आतापर्यंत अपयशी आहे. एकच विजय हा तुमचा आतापर्यंतचा सगळा पराभव हा अगदी पुसून टाकू शकतो. नमस्कार, मी सचिन गुळिक. या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये इतिहास या विषयाच्या परीक्षाभिमुख IMP फॅक्ट या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मी सुरुवातीलाच अशी अपेक्षा करतो की तुम्हा सगळ्यांची तब्येत ठीकठाक आहे. दुसरी गोष्ट, तुम्हा सगळ्यांचा अभ्यास हा एक्झाम ओरिएंटेड आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. अच्छा, गमत अशी आहे की आज पहिल्यांदाच सिव्हिल ड्रेसवरती म्हणजे आपल्या नॉर्मल ड्रेसवरती एक लेक्चर शूट करतोय. ॲक्च्युली ही तुमच्यासमोर लाईव्ह येतोय. आय होप तोच आहे जो तुम्ही या टी शर्टवरती बघता, तो मीच आहे. ओके, तुम्हा सगळ्यांचं प्रेम आहे, तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळं अजून 100 वर्ष तर काय होणार नाही मला. भले तशाही धमधमक्या येत राहतात पण अजून काय होणार नाही तसं. सो मी तोच आहे. तर मी सुरुवातीलाच अपेक्षा करतो की तुम्हा सगळ्यांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, तुम्हा सगळ्यांची तब्येत ठीक आहे, तुमच्या घरचे खूप चांगले आहेत. ते घरचे चांगले असतील तर तुमच्या अभ्यासाला खूप चांगला सपोर्ट मिळून जातो. म्हणून मी म्हटलं घरचे खूप चांगले असतील आणि चांगले जर नसतील तर वेगवेगळे षडयंत्र रचा की ते खुश राहिले पाहिजेत आणि तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळते, तुम्हाला योग्य माहिती मिळते, तुमचा प्लॅन आणि तुमची स्ट्रॅटेजी खूप चांगल्या पद्धतीची चालू आहे अशी मी अपेक्षा करतो. ठीक आहे. आणि या लेक्चरला आजच्या सुरू करण्याच्या अगोदर किंवा ह्या लेक्चरमध्ये सुरू करण्याच्या अगोदर आपण काय करतोय तर विशेष म्हणजे इथं IMP फॅक्ट या टॉपिकवरती आपण लेक्चर घेतोय. आता IMP फॅक्ट का तर परीक्षेच्या अगोदर आपण काय करतो तर काही संभाव्य प्रश्न घेतो की जे संभाव्य प्रश्न तुमच्या परीक्षेला 100% पडतात आणि आपण तसे प्रश्न देणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांचा अनुभव आहे की मी अतिसंभाव्य सिरीजमध्ये प्रश्न घेतला आणि तो आयोगाने विचारला, ॲज इट इज क्वेश्चन विचारलेले आहेत. राज्यसेवा परवा जी मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये सुद्धा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेली 1918ची परिषद, मी बॅचमध्ये ते सांगितलं होतं क्वेश्चन मार्क करून, मी अनेक वेळा सांगितलं होतं आणि तो प्रश्न परत एकदा आलेला आहे. तर तशाच पद्धतीच्या फॅक्ट आपण घेणार आहोत आणि माहिती काय मिस होऊ नये त्याच्यामुळे मी काय केले, टायटल दिलेलं आहे 10 फॅक्ट, टायटल, त्यांचे फोटोज आणि त्याचं एक्झाममध्ये काय इम्पॉर्टन्स आहे तर हे सगळे आपण डिटेल या IMP फॅक्टमध्ये घेणार आहोत. तर हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना पण पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा 100% फायदा झालाच पाहिजे. अशाच प्रकारचे फॅक्टचं लेक्चर EMPC कट्टा या आपल्या ऑफिशियल चॅनलवरती सुद्धा येतं आणि या आपल्या हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा येतं. या लेक्चरची PDF तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मी देतोय, त्याचबरोबर ती PDF टेलिग्राममध्ये सुद्धा देण्याची मी सोय करून देतोय. तर तुमची तब्येत ठीक झाली असेल किंवा तुम्ही जर आता मूडमध्ये असाल, चांगला असाल तर आपण लगेच आता पुढच्या टॉपिककडे शिफ्ट होतोय. IMP फॅक्ट परीक्षाभिमुख माहिती आहे सगळी आणि या परीक्षाभिमुख माहितीमध्ये तुम्हा सर्वांचं IMP फॅक्टच्या मध्ये स्वागत आहे. काही जरी अडचण आली तर नंबर खूप मोठा दिलेला आहे, काही जरी अडचण आली तर इथं विचारायचं, फुल टेन्शन आहे इथं विचारा. 100% सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री आणि रिलॅक्स वाटल्याशिवाय राहणार नाही. ओके, चला. तर पहिली फॅक्ट काय आहे तर मीरा बहन 1892 मध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि 1982 मध्ये त्या निधन पावलेल्या होत्या. भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजी यांच्याबरोबर की ज्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता. कोणाचा तर मॅडेलियन स्लेड यांचा. मॅडेलियन स्लेड यांच्या नावाने प्रश्न नाही विचारला पण स्लेड नावाने प्रश्न विचारलेला आहे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याची मुलगी होती, जो ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ब्रिटिश सरकारमध्ये सेवा देत होता. त्यांची ती मुलगी होती आणि भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजी हे खूप चांगल्या पद्धतीनं ताकद लावतायत आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. मग त्या प्रयत्नामध्ये आपण सुद्धा आलं पाहिजे म्हणून या मॅडेलियन स्लेड यांनी गांधीजींच्या चळवळीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या चळवळीमध्ये सहभाग नोंदवलेला होता. यांचा जन्म मूळतः इंग्लंडमध्ये झालेला होता आणि भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महात्मा गांधीजी बरोबर सहभाग. आणि मग यांचं नाव मॅडेलियन स्लेड जरी असलं, बघा मी हायलाइट करतोय, मॅडेलियन स्लेड जरी असलं तर महात्मा गांधीजींच्या वेगवेगळ्या म्हणजे साबरमती आश्रम असेल किंवा वर्धामध्ये असणारा बापूची कुटी असेल तर या आश्रमामध्ये त्या वास्तव्यास असायच्या, त्यांची सेवा करणे, मग सेवा अस्पृश्यांपासून स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग होणाऱ्या सगळ्या व्यक्तींची सेवा करणे आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वतः इंग्रज असून एक महत्त्वाची भूमिका पार पाडणे. मग गांधीजींनीच मॅडेलियन स्लेड यांना मीरा बहन असं नाव दिलेलं होतं. यावरती भविष्याचा एक प्रश्न इथं बनवू शकतो.
आणि याच मीरा बहन म्हणजेच मॅडेलिन स्लेड यांना 1982 मध्ये, म्हणजे त्यांचा मृत्यू 1982 मध्ये झाला, तर 1982 मध्येच त्यांना भारत सरकारकडून दिला जाणारा नागरी पुरस्कार जो तिसरा आहे सर्वात मोठा, पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न, त्यापैकी नंबर 3 चा पुरस्कार आहे पद्मविभूषण। या पुरस्काराने मीरा बहन मॅडेलिन स्लेड यांचा भारत सरकारने गौरव आणि सत्कार केलेला होता। म्हणून अखिल भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींबरोबर ज्या व्यक्ती महत्त्वाच्या होत्या, भलेही गांधीजींवरती प्रश्न जरी नाही आला तर त्यांच्यासोबत असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीवरती प्रश्न येतो, म्हणून या व्यक्ती तुम्हाला लक्षात राहणं खूप गरजेचं आहे। नंबर 1 फॅक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली। या लेक्चरमध्ये मी आवाहन करतो की अशा काही गोष्टी तुम्हाला फॅक्टमध्ये सांगणार आहे की ज्या गोष्टी तुम्ही कदाचित वाचलेल्या नसतील, काही गोष्टी वाचलेल्या आहेत, त्यांचं टायटल माहीत असतं, ते फक्त शब्द माहीत असतात, पण डिटेल काय आहे तर ही या लेक्चरमध्ये आपण इथं कव्हर करून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीचं काही माहिती असणारी म्हणजेच अनरीड आणि अनटोल्ड हिस्ट्री आणि त्याचबरोबर काही माहित असणारे इतिहास हा तुमच्या समोर या लेक्चरच्या माध्यमातून आपण घेऊन येतोय। नंबर 2 तिभागा आंदोलन आहे। हे तिभागा आंदोलन सुरू कधी झालं? भारतीय स्वातंत्र्याची चळवळ किंवा भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष होत होता किंवा घोषणा होत होती, त्याच वेळी अशा बंगालमध्ये तिभागा ही चळवळ सुरू झाली होती। म्हणजे काय होतं हे तर 2/3 वाटा हा शेतकऱ्यांना दिला पाहिजे। याचं महत्त्वाचं नेतृत्व कोण करत होते तर मुझफ्फर अहमद एक होते, सुनील सेन आणि मोनी सिंग हे तिभागा चळवळीचं नेतृत्व करत होते। तिभागा म्हणजेच काय तर 2/3, याला म्हटलं जातं 2/3। आणि नसेल तर तुम्हाला असं वाटलं असेल की आतापर्यंत असं शिकला किंवा असं वाचलं असेल की बंगालमध्ये एका गावामध्ये किंवा कोणत्या तरी एरियाचं नाव आहे तिभागा, असं काहीही नाही। तर याला काय म्हटलं जातं तर 2/3 हा जो शेतसारा जो आहे तर एका आयोगाने, शेतसारा आयोगाने शिफारस केली होती की शेतकऱ्यांना 2/3 शेतसारा तुम्ही दिला पाहिजे, परंतु तत्कालीन ब्रिटिश सरकारने किंवा महसूल अधिकाऱ्यांनी हा आदेश मानलेला नव्हता आणि म्हणून शेतकऱ्यांनी काय केलं तर आंदोलन केलं होतं। मग शेतकऱ्यांना बटईदार असं म्हटलं जातं। तुम्हाला ही सगळी माहिती दिसते, मी फक्त एक्सप्लेन करतोय। तर बटईदार यांच्या विरोधात जमीनदार यांचा असा संघर्ष जमलेला होता। बटईदार म्हणजे शेतकरी होते, जे स्थानिक होते, कुळवाले होते, आणि यांनी इंग्रजांचा वरदहस्त असणारे या जमीनदारांच्या विरोधामध्ये हा संघर्ष सुरू केला की आम्हाला 2/3 शेतसारा असायला पाहिजे। भले आयोगाने जरी शिफारस केली तरी दिला जात नव्हता। मग याच्यामध्ये महत्त्वाच्या 2 संघटना येतात ज्या कृषी शेतकरी, आता मी एक लेक्चर आपल्या बॅचमध्ये टाकलेला आहे, शेतकरी चळवळ किंवा शेतकरी आंदोलन। एवढी सगळी माहिती टाकलेली की तुम्ही 10 पुस्तक जरी काढली ना तर त्याच्यातून मिळत नाही माहिती। तर एवढी सगळी माहिती म्हणजे प्रश्न याच्या बाहेर जाणारच नाही। मी एक वाक्य बनवतोय बघा की पैसे नाहीत म्हणून इतिहास शिकणं, इतिहासापासून कोणी वंचित राहतं, तर ही कन्सेप्ट मला मोडायची, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट ही आहे की पुस्तकलेस किंवा बुकलेस अभ्यास कसा करायचा आहे, तर एक तर बॅचचे व्हिडिओ बघा आणि नसेल तर माझ्या नोट्स, बॅचचा व्हिडिओ ज्यांनी घेतलेले त्यांना नोट्स मी देतो आणि ज्यांना नोट्स नाही दिले त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला पटकन PDF वगैरे पाठवून देतो। तर बुकलेस स्टडी कसा आहे मला सांगा, तुम्ही 10 पुस्तक घेऊन बसू शकत नाही, परंतु आम्ही 10 पुस्तकातून नोट्स काढू शकतो। मग 100% सांगतो की प्रश्न त्याच्या बाहेर जाणार नाही। अपवादात्मक परिस्थितीमध्ये अननोन पुस्तकातून एखादा प्रश्न येतो, त्याला शिक्षकांना नाही येते, महाराष्ट्रात कोणालाही जमत नाही, पण अशा पुस्तकातून प्रश्न आला तर तो अपवाद येतो। पण अशी माहिती आपण काढतोय त्या बॅचच्या व्हिडिओमध्ये, मला त्याच्यासाठीच व्हिडिओ ॲक्च्युली उशीर होतो रेकॉर्डिंगसाठी, की इन्फॉर्मेशन एवढी जास्त काढतोय की तुम्हाला परत काय वाचण्याची गरज लागू देणार नाही याच्यासाठी। आता ही तिभागा चळवळ आहे, तर हे किसान संघर्ष असेल किंवा शेतकरी संघटना, शेतकरी विद्रोह, शेतकरी चळवळ याच्यासाठी चालू आहे। तर बंगाल किसान सभा आणि बंगीय प्रादेशिक किसान सभा या 2 संघटनांनी खूप महत्त्वाची भूमिका या तिभागा चळवळ किंवा तिभागा आंदोलनामध्ये इथं पार पाडलेली होती। यामध्ये नारा दिला होता तिभागा चाई, त्याचबरोबर इन्कलाब जिंदाबाद, दोन नारे दिले होते। तिभागा चाई याचा अर्थ काय होतो की आम्हास 2/3 भाग दिला पाहिजे, असं कोण म्हणतंय तर इथं असणारे हे शेतकरी या जमीनदार वर्गाला सांगतात की तिभागा चाई म्हणजे आम्हाला 2/3 एवढा शेतसारा तुम्ही दिला पाहिजे। आता या ठिकाणी काय केलं माहिती आहे, शेतकऱ्यांनी किंवा बटेदारांनी शेतातील सगळा माल काढला आणि तो जमीनदारांच्या घरी घेऊन जायचा आणि जमीनदारांच्या घरून काय करायचं तो आपल्याला यायचा, म्हणजे जो शेतसारा आपल्याला येत होतो, परंतु किंवा जो अमाऊंट येते किंवा जेवढा येतो वाटा तो आपल्या घरी घेऊन जायचा। असं नाही केलं, ह्या बटेदारांनी सगळा माल आपल्या घरी घेऊन जायला सुरुवात केली, अजिबात जमीनदारांच्या घरी घेऊन जायला सुरुवात केलेली नव्हती। या तिभागा चळवळीमध्ये महिलांचा विशेष सहभाग जास्त होता। हे एक वाक्य महत्त्वाचं लक्षात ठेवा, प्रश्न यावरती येऊ शकतो। 1949 म्हणजे 1947 नंतर, स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये इथं
बटईदार अधिनियम लागू केलेला होता 1949 मध्ये स्वातंत्र्यानंतर. बटईदार अधिनियम म्हणजे शेतकऱ्यांचा अधिनियम लागू केला आणि ही तिभागा चळवळ या ठिकाणी समाप्त झाली होती 1949 मध्ये. मग याचा अर्थ लक्षात ठेवा, प्रत्येक लाईनला एक प्रश्न तयार होतो आणि अशीच फॅक्ट आपण यामध्ये सगळी कव्हर करणार आहोत. त्यानंतर एक छोटीशी सूचना आहे. सूचना काय सांगते की 26 जानेवारी आहे, बरोबर, 26 जानेवारी आणि 26 जानेवारीच्या या भारतीय रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक दिनानिमित्त इतिहासाच्या बॅचवरती आपण 70% फ्लॅट डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी इथं शिकवतो याचा अर्थ की पहिल्यापासूनच शिकवतो आणि पहिल्यापासूनच तोंडामध्ये चांदीचा चमचा घेऊन आलो वगैरे असं नाही. तर हा स्ट्रगल शून्यापासून सुरू झाला आणि मी अशी अपेक्षा करतो की महाराष्ट्रात जे जे विद्यार्थी तयार करतात, मग ती गरीब परिस्थिती असो किंवा श्रीमंत असो, तर अशा परिस्थितीतून तुमचं स्वतःचं अस्तित्व शून्यच असतं, तुम्ही अस्तित्व बनवण्याच्या मार्गाने प्रयत्न करत राहता. मग प्रत्येक वेळी मोठी फी भरणं शक्य नसतं, म्हणून आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचे असे डेज महत्त्वाचे आले की आपण डिस्काउंट देतो. कमी पैशामध्ये तुम्हाला दर्जेदार मटेरियल आलं पाहिजे. आता फी हा वेगळा पार्ट येतो, परंतु तुमच्यापर्यंत एकदम दर्जेदार मटेरियल पोहोचवण्याचं एक साधन आहे म्हणजे ऑनलाईन बॅचेस आहेत. तर ही बॅच आहे, कंबाईनची बॅच आहे, साधारणतः 750 रुपये फी आहे इथं. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 900 रुपये फी केलेली आहे. समाज सुधारक साधारणतः 450 रुपयेमध्ये तुम्हाला मिळून जातात. तर या सगळ्या महत्त्वाच्या बॅचेस आहेत. तुम्ही या हिस्ट्री बाय सचिन गुळी या ॲप्लिकेशनमध्ये किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, इन्स्टॉल करा हे, आणि यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या बॅचेस दिसतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 3 वेळा पाहता येतो. अपवाद हा व्हिडिओ 5 वेळा पाहता येतो. तुम्ही समाज सुधारक तोंडपाठ करून घ्यायचं, ठीक आहे. दुसरं, इथं 30 पेक्षा जास्त 35 पेक्षा जास्त व्हिडिओ असतील, 6 महिन्यापर्यंत पाहता येतं आणि प्रत्येक विषयाच्या प्रत्येक टॉपिकच्या मायक्रो नोट्स तुम्हाला दिले जातात, ज्या परीक्षेच्या कालावधीमध्ये कमीत कमी 2 वेळा रिव्हिजन झालं पाहिजे. आता बॅच घेण्यासाठी एक तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, काही कळालं नाही तर इथं मोबाईल नंबर दिलेला यावरती तुम्हाला काय करायचं आहे, तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि तिथं तुम्हाला बॅच घ्यायचं आहे. हे झालं प्रमोशनचा भाग, ठीक आहे. थोडंसं माहिती गेली पाहिजे तुमच्यापर्यंत बॅचेस कोणत्या आणि कशा पद्धतीच्या सुरू आहेत. नंबर 3 ची फॅक्ट आहे डेरोजिओ. हेनरी लुईस विवियन डेरोजिओ हे बंगाली कवी होते, एक राष्ट्रवादी नेता होते. हे बंगाली राष्ट्रवादी, प्रखर राष्ट्रवादी व्यक्ती होते, ज्यांनी बंगालच्या तरुणांना राष्ट्रवादाची भावना आणि राष्ट्रवादी प्रेम त्यांच्यामध्ये टाकून दिलं होतं. म्हणजे त्या तरुणांना जागं करायचं की हे यांची आई भारतीय होती आणि यांचे वडील पोर्तुगाली होते आणि यांचं जे नाव आहे, तर हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे की डेरोजिओ पहिले कवी कोण आहे, ते अशा टायटलचा एक प्रश्न आलेला होता. तर यांचं पूर्ण नाव आहे हेनरी लुईस विवियन डेरोजिओ, हे त्यांचं नाव आहे. हे यांना बंगाली कवी या नावाने ओळखलं जातं. आई भारतीय आणि वडील पोर्तुगाली होते. यांनी हिंदू कॉलेजमध्ये इतिहास आणि साहित्य या 2 विषयामध्ये प्रोफेसर म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून काम केलेलं होतं. त्याचबरोबर बंगालमध्ये जहाल राष्ट्रवादाची भूमिका जर कोणी मांडली असेल तर डेरोजिओ यांनी मांडली होती. आणि तिथं असणारा जो तरुण वर्ग आहे, तर या तरुण वर्गामध्ये राष्ट्रवादाची भावना आणि राष्ट्रप्रेमाची पिढी बनवणे याच्यासाठी काय केलं होतं, तर अशा प्रकारे डेरोजिओ यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली होती. त्याचबरोबर डेरोजियनस म्हणजेच काय, तर यंग बंगाल, अशा प्रकारे त्या डेरोजियन्स यांना त्यांचे मित्र म्हणून बोलवत होते किंवा आवाज देत होते. जसं आपलं प्रकाश नाव असेल तर पक्या म्हणतात बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी नवीन नाहीत, ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांचे मित्र त्यांना डेरोजियनस या नावाने ओळखत होते, ठीक आहे. अशा पद्धतीनं आवाज होतो. ओके. तर यानंतर नंबर 4 ची फॅक्ट काय येते, तर नॅशनल मित्र ही नंबर 4 ची फॅक्ट येते. ओके. आता नॅशनल मित्र कन्सेप्ट काय आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं बघा, की काही गोष्टी अशा नवीन आहेत की जे तुम्ही वाचलेल्या नव्हत्या किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेले नाही. तर नॅशनल मित्र म्हणजेच काय येतं, तर एक असे व्यक्ती आहेत की ज्यांनी अनेक संस्था, अनेक संघटना ह्या नॅशनल नावाने सुरू केलेल्या होत्या, ज्यांचं नाव आहे नवगोपाल, अशाही नावाने त्यांना ओळखलं जातं. त्यांनाच आपण नभा गोपाल मित्र या दोन्ही नावाने वेगवेगळे संदर्भ पुस्तकामध्ये दोन्ही नावं दिली जातात. म्हणून इथं परीक्षेला प्रश्न जर या दोन्ही नावावर आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. एक बंगाली कवी आहेत, नाटककार आहेत आणि त्याचबरोबर इथं ब्राह्मण समाजाचे चांगले अनुयायी आहेत. परंतु ब्राह्मण समाजामध्ये वेगवेगळे प्रकार पडतात. तर त्यामध्ये आदी ब्राह्मण समाज जो आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. मग देवेंद्रनाथ टागोर असेल आणि केशवचंद्र सेन असतील, तर यांच्यामुळे ते विभाजन झालं होतं. मग साधारण ब्राह्मण समाज, आदी ब्राह्मण समाज, भारतीय ब्राह्मण समाज, हे सगळे ब्राह्मण समाजाचे वेगवेगळे प्रकार झाले. मग केशवचंद्र सेन हे ब्राह्मण समाजाचे टॅलेंटेड पर्सन होते, परंतु बहुजन असल्यामुळं त्यांना ब्राह्मण समाजातून वेगळं केलं आणि त्यांनीच काय केलं, तर बालविवाहाच्या प्रथेला विरोध केला. परंतु स्वतःच कूचबिहारच्या एका मुलाबरोबर, राजकुमाराबरोबर 14 वर्षाच्या
मुलीचा आपला विवाह करून दिला, म्हणून सगळे ब्राह्मण समाजाचे लोक त्याच्यातून बाहेर निघाले. हे आधी इथं ब्राह्मण समाजाला. आता याच नॅशनल मित्र म्हणजेच नभा गोपाल मित्र यांनी काय केलं होतं, तर हिंदू मेळा इथं सुरू केला होता. हिंदू मेळा, मग तुम्ही छत्रपती मेळा, गणपती मेळा हे सगळं महाराष्ट्रात बघितलेलं आहे, परंतु हिंदू मेळा काय कन्सेप्ट असते, तर इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये आत्मसन्मानासाठी, बघा, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरता याच्या जनजागृतीसाठी यांनी हिंदू मेळा सुरू केलेला होता. मला सांगा, हे सगळ्या कन्सेप्टवरती प्रश्न नाही येणार का? 100% येऊ शकतो. म्हणून तुमच्यासाठी नवीन फॅक्ट आपण इथं घेऊन येतोय. त्यांनी नॅशनल पेपर सुरू केला होता. नॅशनल पेपर हे साप्ताहिक सुरू केलं होतं आणि त्यांनी वेगवेगळ्या संस्था ह्या नॅशनल नावाने सुरू केल्या होत्या. मग नॅशनल सर्कस असेल, नॅशनल थिएटर असेल, नॅशनल जिम्नॅशियम असेल, नॅशनल स्कूल असेल, तर इथं संस्था कोणकोणत्या आहेत? नॅशनल स्कूल, नॅशनल जिम्नॅशियम, नॅशनल सर्कस, नॅशनल थिएटर, या सगळ्या संस्था त्यांनी नॅशनल नावाने सुरू केलं. वर्तमानपत्र साप्ताहिक सुद्धा नॅशनल पेपर नावाने सुरू केलं होतं. म्हणून त्यांचे मित्र त्यांना काय म्हणत होते? नॅशनल मित्र असे या नावाने ओळखलं जात होतं. मग यांच्यावरती 100% आपल्याला या नॅशनल मित्र यांच्यावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मला अपेक्षा आहे की तुम्हा सगळ्यांना ह्या कन्सेप्ट पचतात, ह्या कन्सेप्ट समजतात आणि समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघायचा आहे. जर आवडत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्या अजून 6 कन्सेप्ट राहिलेले आहेत. नंबर 5 ची कन्सेप्ट आली, टू नेशन थिअरी. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, नाही ऐकलं इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये द्विराष्ट्र सिद्धांत ऐकलाय. नंबर 5 ची थिअरी सांगते द्विराष्ट्र सिद्धांत. गोष्ट आहे कोणती? 1933 ची, ज्यावेळी इथं चौधरी रहमत अली यांनी एक ग्रंथ लिहिला होता, नाऊ ऑर नेव्हर. लक्षात ठेवा, आता आपला जन्मदिवस सुद्धा विसरला पाहिजे, फक्त 3 तारखा लक्षात राहिल्या पाहिजेत. एक 28 मे ची UPSC ची तारीख आहे, नाही लक्षात राहिली तरी चालेल, पण 30 मे ची तारीख, 30 एप्रिलची तारीख आणि 4 जूनच्या तारखा मी अगोदरच सांगितलं होतं. 30 एप्रिल आणि इथं असणारी 4 जूनची जी तारीख आहे, तर या तारखा मात्र तुम्ही आता मात्र गोंधून करून घ्या कुठेतरी, किंवा अभ्यास ज्या ठिकाणी करतात तिथे लावून घ्या. कारण का, तर 2023 मध्ये जर तुम्ही पास नाही झाले ना अनावधानाने, आणि आपलं बॅड लक म्हणू आपण त्याला, की आपण जर नाही पास झालो ना, तर 2024 पर्यंत राहणं, टिकणं आणि तिथपर्यंत प्रवास करणं इम्पॉसिबल आहे. कारण वर्षाला एकच एक्झाम आहे. तुम्हाला लक्षात येते या गांभीर्य या 2 तारखांचं किती मोठं महत्व आहे. आज एक वेळ वाढदिवस विसरला तरी चालेल, मित्राचं, मैत्रिणीचं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं आणि अजून कोणाचं भाऊ बहिणीचं लग्न विसरला तरी चालेल, पण गमत अशी आहे की ह्या तारखा विसरायच्या नाहीत. कारण का, तर लाईफ बना देगी ये तारीख. ठीक आहे, म्हणून तारीख पे तारीख, खाली एक ही तारीख आहे. सनी देओल म्हणायचं आणि विसरायचं की एकच तारीख आहे फक्त, आणि ह्या तारखा विसरायच्या नाही. आणि या तारखा जर विसरायच्या असतील तर मात्र MPSC सोडून दे, कारण 2024 मध्ये परत भरोसा नाही, 8000 जागा येतीलच. ठीक आहे, आता गंमत इथं अशी आहे की नाऊ ऑर नेव्हर हा ग्रंथ रहमत अली चौधरी यांनी लिहिलेला 1933 मध्ये, एप्रिल 1933 मध्ये हा ग्रंथ लिहिला होता. नाऊ ऑर नेव्हर म्हणजे ते काय सांगतात माहिती आहे का? अभी नाही तो कभी भी नाही, आता नाही तर कधीच नाही. म्हणून म्हणतो की आता जर नाही ना तर तुम्ही कधीच नाही करू शकत. म्हणून 2023 मध्ये 8169 प्लस 20 जागा परत वाढलेल्या आहेत. तर 8199 जागा, म्हणजे साधारणतः 8200 जागा प्लस करू आपण त्याला, भविष्यात वाढणार आहेत. एकच ऍड असते, आणि म्हणून 159 STIच्या आणि 374 जरी PSIच्या जागा असतील तर ह्या जागा 100% वाढणार आहेत, कारण वर्षाला एकच ऍडव्हर्टाइज येते. 100% सांगतो. ज्यांचं जी ड्रीम पोस्ट आहे त्या ड्रीम पोस्टला तुटून पडा, असं तुटून पडा की जेव्हा आपल्या इज्जतीवरती एखादा प्रश्नचिन्ह तयार करतो त्यावेळी आपण जीव तोडून त्याच्या विरोधात उभा राहतो. आता ह्या एक्झाममुळे काय केलंय की आपल्या इज्जतीवरती प्रश्नचिन्ह तयार केले की तू करू शकतो की नाही. बाहेरचे शेजारचे, घरा शेजारचे, मी काल एक व्हॉट्सअपला मेसेज टाकला होता तुम्हाला सगळ्यांना की घराच्या शेजारचे, इकडचे तिकडचे लोक म्हणतात बघा की तुमचे नाही होगा. अरे त्यांच्यासाठी 1-1 किलो पेढं देण्याची तयारी ठेवा तुम्ही. त्या घरामध्ये 1-1 किलो पेढ्याचा बॉक्स केला पाहिजे. ठीक आहे, पास जेव्हा होतो ना आपण जेव्हा सिद्ध करतो त्यावेळी 1-1 किलोचा पेढ्याचा बॉक्स केला पाहिजे. ही जिद्द तुम्ही बाळगली ना, मग मला लक्षात ठेवा 30 एप्रिल काय 4 जून पण तुम्हाला काहीच वाटणार नाही. म्हणजे 2023 मध्येच ट्रेनिंग सेंटरमध्ये जाता तुम्ही, 24 ला गावचा झेंडाही तुम्हालाच फडकवायचा. सो एनिवे मी तुम्हाला सांगत नाही, मी फक्त इथं रेफरन्स आला होता नाऊ ऑर नेव्हर म्हणजेच काय, तर आता नाही तर कधीच नाही. हा ग्रंथ रहमत अली चौधरीनी भलेही 4 पेजेसचा एक बुकलेट तयार केलं होतं, एक पत्रक काढलं होतं, आणि त्या पत्रकामध्ये एवढी ताकद होती की वेगळा देश तयार झाला होता ज्याचं नाव आहे पाकिस्तानचा जन्म झाला होता. ठीक आहे, पाकिस्तान देश नाही बनला, जन्म झाला होता भारतातून वेगळा. ओके, सांगतो ते पण. तर संकल्पना द्विराष्ट्र सिद्धांत काय येतं, तर टू नेशन थिअरी असं म्हटलं जातं. 1930 मध्ये पंजाब प्रांतामध्ये अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनामध्ये महत्वाचे व्यक्ती होते पाकिस्तानचे कवी किंवा पूरब का कवी, पूरब का शायर असं म्हटलं जातं. काय म्हणतात त्यांना? पूरब का शायर.
शायरी लय भारी बरं यांची, इथं लिहिलेले मी, पूरब का शायर. तर यांनी काय केलं होतं, तराना ए मिला हे गीत पाकिस्तानसाठी म्हटलं होतं, परंतु सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं होतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, अखंड भारतासाठी त्यांनी गीत म्हटलं होतं. त्यांनी खूप सारी चांगले कवी वगैरे कविता केलेल्या होत्या. तर मोहम्मद इक्बाल यांनी काय केलं, तर ही द्विराष्ट्र सिद्धांताची संकल्पना 1930च्या लाहोरच्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगच्या मांडलेली होती. आणि नंतर 1933 मध्ये चौधरी रहमत अली यांनी एक ग्रंथ लिहिला ज्याचं नाव होतं नाव और नेवर, आता नाही तर कधीच नाही. आणि 1933 मध्ये गोलमेज परिषदा पूर्ण झाल्यानंतर आणि मग 1940 मध्ये काय मांडला सिद्धांत, तर इथं मोहम्मद अली जिना यांना पटलं की आपण आता वेगळं मुस्लिम राष्ट्र बनवलं पाहिजे, अखंड भारत हा होऊ शकत नाही. आणि म्हणूनच इथं काय झालं होतं, 1947 ला जेव्हा पार्टिशन झालं तर त्यावेळी इथं पश्चिम पाकिस्तान आणि या ठिकाणी असणारा पूर्व पाकिस्तान असे दोन पाकिस्तानचे राष्ट्र बनले होते. आणि 1971 मध्ये मुजाबिर रहमान शेख यांच्या नेतृत्वामध्ये आणि भारताच्या PM इंदिरा गांधीजी यांच्या नेतृत्वामध्ये वेगळा पाकिस्तान म्हणजेच वेगळा बांगलादेश बनवलेला होता. ठीक आहे, अशा प्रकारे पाकिस्तानचा जन्म झाला होता. भारताचा जन्म झालेला नाही, ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. आलं लक्षात, ज्याचा जन्म झालेला असतो ना त्याचा मृत्यू निश्चित आहे, परंतु भारताचा जन्म कधी झाला, जन्म नाही झाला, भारत ऑलरेडीच होता, त्याच्यामुळे यांचा मृत्यू होण्याचे चान्सेस नाही. मात्र ज्याचा जन्म झालेला आणि त्याचा मृत्यू निश्चित असतो, हे लक्षात ठेवा. त्रिकालबाधित सत्य, मग कथा पुराण काही वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला जे दिसून येतं की ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू निश्चित असतो. आणि इथं पाकिस्तानचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, ओके, आपल्याला तिकडे जायचं नाही. तर पूरब का शायर यांनी पाकिस्तानसाठी गीत लिहिलेलं होतं तराना ए मिला, त्याचबरोबर सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. जेव्हा राकेश शर्मा यांना इंदिरा गांधीजींनी विचारलं होतं, मी लास्ट टाइम लेक्चरमध्ये सांगितलं होतं की हिंदुस्तान कैसे देखता है, तो त्यांनी सांगितलं होतं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि त्याच्यावरती मला एका स्टुडंटनी व्हिडिओ पण पाठवलं होतं की इंदिरा गांधीजींचा की हिंदुस्तान कसा ठेवता, ज्याने पाठवलं मला परत एकदा पाठवा. तर हा पाकिस्तान शब्द जो आहे तर रहमत अली चौधरी यांनी महत्वाच्या 5 प्रांतांचा मिळून पाकिस्तान हा शब्द बनवला. आणि मग 40 नंतर सुरू झालं टू नेशन थेरी. मग याच्यामध्ये आलेलं 1940 मध्ये आलेलं लिल्लीत गो आयोग, 1942 मध्ये आलेलं क्रिप्स मिशन, इथं लिल्लीत गो ऑगस्ट ऑफर क्रिप्स मिशन, 1944 मध्ये असलेली ॲटलिनची घोषणा असेल, त्याचबरोबर 1944 राजाजी, 1945 सिमला परिषद असेल, ह्या सगळ्या योजना आणि 1946 ची कॅबिनेट मिशन असेल, तर ह्या सगळ्या योजना या ठिकाणी फेल झाल्या होत्या. कारण काय होतं, एकदा काँग्रेस नाही म्हणायचं आणि एकदा मुस्लिम लीग नाही म्हणायचं, एक हो म्हटलं की दुसरं नाही म्हणायचं. आणि याच्यामुळं मग माउंट बॅटन येऊपर्यंत ही महत्त्वाच्या योजना सगळ्या फेल गेलेल्या होत्या 1940 नंतरच्या. आणि जेव्हा 1947चं साल उजाडलं तर त्यावेळी माउंट बॅटन यांना सुचलं फाळणीशिवाय कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नाही. आणि मग इथं शेवटी फाळणी झालेली होती भारत आणि पाकिस्तान याची, आणि मग पाकिस्तानचा जन्म झालेला होता. अशाच पद्धतीनं हे म्हणतात काय, तर कवी इक्बाल आहेत. ह्या कवी इक्बाल यांची लाईन मला खूप चांगली आवडली आणि म्हणून मी काय केली, इथं टाकलेली आहे. वतन की फिक्र कर नादा, इथं मुसीबत आने वाली है, तेरी बर्बादियों के चर्चे है आसमानों में, ना संभलोगे तो मिट जाओगे, ए हिंदुस्तान वालों तुम्हारी दास्ता भी न होगी दास्तानों में. ठीक आहे, अशा प्रकारची कवी इक्बाल यांची लाईन होती. आणि त्याचबरोबर इथं चौधरी रहमत अली उच्च विद्याविभूषित लोक होते हे, तरी सुद्धा अशा प्रकारची कन्सेप्ट वेगळ्या राष्ट्राची मांडली होती. यांनी काय म्हणतात, अभी या कभी नहीं जीते या हमारा नाश हो, नाव और नेवर, 4 पानांची पत्रिका होती. अशा पद्धतीने भारत पाकिस्तानचं पार्टिशन, द्विराष्ट्र सिद्धांत आणि मोहम्मद अली जिना जे पाकिस्तानचे अर्थात कायदे आजम अर्थातच राष्ट्रपिता म्हटलं जातं, जे बॅरिस्टर होते आणि जे प्रचंड विख्यात होते किंवा हुशार होते, पाकिस्तानचे राष्ट्रपिता यांनी भारतापासून पाकिस्तान वेगळा निर्माण केला, म्हणजेच पाकिस्तानचा जन्म झालेला होता. नंबर 5 ची फॅक्ट झाली. नंबर 6च्या फॅक्ट अगोदर मी तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो की 70% ऑफ मध्ये इतिहासाची बॅच आहे, कंबाईन राज्यसेवा आणि समाज सुधारक आहेत. त्याचबरोबर इथं अजून एक बॅच आहे, डिपार्टमेंट PSI ची बॅच आहे. महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांना एक सूचना आहे की ॲडव्हर्टाइज कधीही येऊ शकते, कारण आताच्या ॲडव्हर्टाइज मध्ये 2 लाईन टाकलेले तुमच्यासाठीच्या. ॲडव्हर्टाइज कधीही येऊ शकते आणि ते ॲडव्हर्टाइज आल्यानंतर मात्र असं होऊ नये की आपल्याला काहीच येत नाही. आतापासून 2-2, 3 ते 7 तास अभ्यास करायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. 30 एप्रिल वाले तुम्हाला अगदी अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब लागल्यासारखं स्पीड पकडा तुमचं. ठीक आहे, आता मला डेल्टा 15 नावाची एक स्टोरी आठवते, खूप छान स्टोरी आहे, तुम्हाला सगळ्यांना यातून काहीतरी घेण्यासारखं असतं. बघा, जेव्हा 9/11ला अमेरिकेच्या त्या 2 इमारतीवरती ओसामा बिन लादेन असेल किंवा टेररिस्टनी काही 2 विमानं तिथं पाठवली, त्या 2 इमारती पडल्या आणि त्याच दरम्यान अमेरिकेनं ऐलान केला की अमेरिकेत जेवढी येणारे फ्लाईट्स आहेत ते रद्द करा.
कॅनडावरून डेल्टा 15 नावाचं एक फ्लाईट येणार होतं, ठीक आहे. याचं नाव काय आहे तर डेल्टा 15. आणि या अमेरिकेचं डेल्टा 15 ह्या विमानाला काय केलं, ऑर्डर मिळाली की तुम्ही जिथं आहात तिथंच, अमेरिका आणि कॅनडाची बॉर्डर जवळच आहे. मग त्या या कॅनडाच्या डेल्टा 15ने काय केलं तर बॉर्डरच्या एका छोट्याशा गावातल्या विमानतळावरती त्यांनी विमान उतरवलं. तिथं जवळपास कितीतरी विमानं ऑलरेडी उतरलेली होती. त्या गावची लोकसंख्या 10,000 होती आणि तिथं उतरलेली लोकसंख्या जवळपास 8 ते 10,000 होती. आता ही रिअल स्टोरी आहे. आणि डेल्टा 15 नावाची एक ट्रस्ट आजही अमेरिका आणि कॅनडामध्ये काम करते, ज्या संस्थेच्या माध्यमातून त्या गावासाठी खूप मोठं काम केलं होतं. त्या लोकांनी एक नियोजन केलं की सगळ्या शाळा बंद केल्या, त्याचबरोबर सगळी राहण्याची, जेवणाची, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची सोय केली त्या सगळ्या शाळांमध्ये. सगळ्या गावातील लोकांना पर्यटन स्थळ म्हणून त्यांनी काय केलं, ऍक्सेप्ट केलं, ना की ओझं समजलं. आपण कधी कधी अशा लोकांना ओझं समजतो. आणि त्या शाळेमध्ये एवढं चांगलं नियोजन केलं की 3 दिवस तिथं मुक्काम ठेवला होता त्या लोकांनी सगळ्या, कारण फ्लाईटला अलाउ परमिशन नव्हती उडण्याची. आणि 3 दिवसानंतर जेव्हा त्यांचा व्यवस्थित पाहुणचार झाला तर त्या लोकांना काढता पाय घेता येईना, कारण का तर तिथं एकदा प्रेम जडलेलं होतं त्यांचं त्या गावाप्रती, किंवा त्यांच्याबरोबर एक लळा लागलेला होता. मग त्या सगळ्या लोकांनी जेव्हा निघण्याची तयारी केली त्यावेळी एक श्रीमंत आणि उद्योजक होते, त्यांनी काय केलं, पायलटला रिक्वेस्ट केली की मला काहीतरी बोलायचं सगळ्या पॅसेंजर सोबत. तो परमिशन नसते परंतु तो बोलू लागला की ज्या गावाने आपल्याला 3 दिवस सांभाळलं हे आपल्या आयुष्यभराची खूप मोठी एक बक्षीस असू शकतं. माझी अशी इच्छा आहे की मी एक ट्रस्ट तयार करतो ज्याचं नाव आहे विमानाच्या नावाने डेल्टा 15. ह्या ट्रस्टमध्ये खूप सारे पैसे मी एकटा टाकतोय, मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये पैसे टाकावे. त्या शाळांसाठी आपण काहीतरी करणार आहोत. मग तिथं जवळपास 14,000 पाऊंडाची रक्कम गोळा झाली, $14,000 रक्कम गोळा झाली. तो व्यक्ती जेव्हा अमेरिकेत लँड झाला, उतरला, त्यावेळी त्याने अमेरिकेमध्ये सगळ्यांना सांगितले का असं असं आहे. $1,50,000 अमाऊंट गोळा झाली आणि संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामधून त्या ट्रस्टमध्ये पैसे येऊ लागले. ती ट्रस्ट आजही त्याच गावामध्ये डेल्टा 15 नावाने काम करते आणि एवढं जबरदस्त काम करते की तिथं शाळाच नाही तर खूप सारी फॅसिलिटीज तिथं अवेलेबल करून दिली. तिथली मुलं आज जगभरामध्ये प्रसिद्ध पावतात. सांगायचं उदाहरण काय आहे की आपल्याला देण्याची जर आपली ताकद असेल आणि देण्याचं जर आपल्यामध्ये भावना जर असेल ना तर खूप सारी लोक आपल्याला जोडून जातात. म्हणून नेहमी सकारात्मक राहायचं, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं. प्रत्येक गोष्ट आपल्याला निगेटिव्ह करण्यासाठी येते असं कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीला आपण पॉझिटिव्ह जर घेतलं, म्हणजे विमानातून जात असताना विमानाला धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर एअर होस्टेज आले पळत पळत, त्यांनी सांगितलं अजिबात घाबरायचं नाही, काही झालेलं नाही, तुमचा जीव अगदी भांड्यात पडणार आहे, अटॅक येण्याचंच बाकी राहतंय फक्त. तिने जर फक्त एवढंच येऊन सांगितलं की कृपया आपले सीट बेल्ट लावून बसा, एवढं जर सांगितलं तर आपण रिलॅक्स फील करतो. परंतु तिने काय सांगितलं, ऍक्शन करून अजिबात घाबरायचं नाही, आपलं डोकंच हँग होऊन जातं लगेच. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह कशी घ्यायचे तर पॉझिटिव्ह घ्यायचे. म्हणजे तुमच्या मनामध्ये 2 घोडे पळतात, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, आणि तुम्ही ज्या घोड्याला जास्त खुराक देणार तो घोडा तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे, म्हणून निगेटिव्ह घोड्याला जास्त खुराक दिला की तो डिस्टर्ब करणार. पॉझिटिव्ह घोड्याला जास्त खाऊ घाला, तो तुम्हाला अति वेगाने तुमचं स्पीड वाढवल्याशिवाय राहणार नाही. बॅचची माहिती मी ऑलरेडी दिलं होतं. ऍप्लिकेशन घेतलं नसेल तर अजूनपर्यंत ऍप्लिकेशन घ्या, प्ले स्टोअरला हे नाव सर्च करा. जगामध्ये एकमेव एक मीच व्यक्ती आहे जो या नावाचा आहे. चला तर 6 नंबरचे आहे सारडा विवाह कायदा, त्यालाच आपण शारदा विवाह कायदा असं म्हणतो. एक राजस्थानी समाज सुधारक होते आणि त्याचबरोबर सेंट्रल असेंब्लीचे म्हणजे केंद्रीय विधिमंडळाचे एक सदस्य होते, ज्यांचं नाव काय आहे हरविलास सारडा असं आहे. संपूर्ण भारताला 1929 मध्ये बालविवाहाच्या संबंधी बालविवाह प्रतिबंधक असणारा 1929चा शारदा विवाह कायदा दिला होता, जो बालिका. अच्छा, तुम्हाला याच्यावरती एक पिक्चर सांगतो, बवंडर, रिअल स्टोरी, सोशल या रिअल इव्हेंट ट्रू स्टोरीज बेस्ड पिक्चर बघा. चला सायन्स टेक्नॉलॉजी पिक्चर बघा, जोग्राफी हिस्ट्री नाही तुम्हाला माहित नसेल तर मला मागा, मी तुम्हाला देतो, खूप सारी लिस्ट आहे माझ्याकडे. तर बवंडर मूवी आहे, सोशल अँगल आहे याच्यामध्ये. आणि याच कायद्यावरती राजस्थानमध्ये राजस्थानचे हे आहेत, एक राजस्थानी थोर विद्वान होते, समाजसेवी होते, आणि त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरू केलेला 1875चा आर्य समाज आहे. तर या आर्य समाजाचे महत्वाचे अनुयायी होते, त्यांना आर्य समाज असं म्हटलं जातं. यांनीच काय केलं होतं तर दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बाल हत्या प्रतिबंधक विवाहाचा कायदा किंवा बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 मध्ये मांडून ब्रिटिश सरकारला त्यांना ॲग्री करावं लागलं आयर्विनला की हा कायदा संपूर्ण भारतात लागू झाला पाहिजे. 1929ला हा कायदा लागू झाला, म्हणून संपूर्ण भारतामध्ये बालविवाहाची प्रथा बंद किंवा त्याच्यावरती प्रतिबंध घातला जाऊ लागला. आणि याच कायद्याला पुढे सारडा ऍक्ट किंवा शारदा विवाह कायदा अशा नावाने ओळख मिळाली. तो कायदा अजूनही आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो. आता 1929 मध्ये लाहोर या ठिकाणी अखिल भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं अधिवेशन भरलेलं होतं. तर याची स्थापना कोणी केली होती? 1887 मध्ये मद्रास या ठिकाणी
मद्रास या ठिकाणी बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक परिषद भरवलेली होती. ते सामाजिक परिषदेचं अध्यक्ष पद 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये यांनी भूषवलेलं होतं हरविलास सारडा यांनी. म्हणून आपल्याला हरविलास सारडा हे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, पाठ असायला पाहिजेत. ज्यांचा बालविवाह झाला त्यांनी होणार होता आणि वाचलेले आहात तर त्यांनी यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं इथे एक फोटो टाकलेला आहे की इथं नवरदेव खूप मोठा दाखवलेला आहे आणि इथं मुलगी छोटी दाखवलेली. हा हार तुम्हाला खूप काही सांगून जातो. तर हा बालविवाह, मग बालविवाहाच्या विरोधामध्ये एक अंगणवाडी सेविका, एक शिक्षिका छोटंसं काम करते, तिला समाज प्रथा राजस्थानमध्येच कसा विरोध करतो यावरती डिरेक्ट केलेला एक मूवी आहे बवंडर, तो नक्की बघायला विसरू नका. अजून एक सांगायचा राहिला, पिक्चर पण सांगून देतो तुम्हाला. हा, तर इथं सगळ्यांनी गदर बघितला, एक लव्ह स्टोरी विसरून जा, फक्त गदर बघा सनी देओलचा, ठीक आहे. परंतु अजून एक पिक्चर आहे. आता गदर पिक्चर मध्ये काय दाखवलेलं आहे की भारतातून पाकिस्तानमध्ये जाणारे सगळ्या लोकांचा संघर्ष दाखवलेला आहे. परंतु पाकिस्तानमधून पण भारतात येत असताना पंजाबी लोकांना खूप मोठा, हिंदू लोकांना खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. मग जशा पद्धतीने तुम्ही गदर नावाचा पिक्चर बघितला तशाच पद्धतीने अजून एक पिक्चर आहे, हा पाकिस्तानमध्ये जाण्याचा आणि हा भारतात येण्याचा. पिंजर नावाचा पिक्चर आहे. मनोज वाजपेयी, उर्मिला मातोंडकर खूप चांगले कॅरेक्टर्स प्ले केलेले त्यांनी आणि खूप सुंदर मूवी आहेत. आजच्या लेक्चर मधून 2 पिक्चर तुम्ही बघायचे. चला, तर 7 नंबरची कन्सेप्ट आहे होम रूल रेल्वे 1916. आता कशासाठी का नाव दिलं होतं किंवा कशासाठी नाव दिलेलं होतं? हेच होम रूल रेल्वे आहे, हेच त्या रेल्वेचं इंजिन आहे. मी तिथं जाऊन फोटो काढून आलोय असं काही समजू नका. लखनौच्या त्या संग्रहालयामध्ये हे रेल्वेचं इंजिन ठेवलेलं आहे आणि हे लोक तिथं रेल्वेमधून उतरली. त्या लखनौमध्ये 1916ला अंबिका चरण मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन होणार होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं. त्या अधिवेशनाला संपूर्ण भारतातून काही लोक येणार होते. त्या लोकांसाठी रेल्वेची सोय केली होती, त्याला म्हटलं जातं होम रूल रेल्वे. आता 1915चं अधिवेशन आहे, 1915चं अधिवेशन आहे. एसपीसींना अध्यक्ष होते. या अधिवेशनामध्ये जहालवाद मवाळवाद एकत्र करणे, लोकमान्य टिळकांना आत घेणे असे ठराव मंजूर झाले होते. परंतु 1916चं अधिवेशन आहे 26 ते 30 डिसेंबर 1916 उत्तर प्रदेशच्या लखनौ शहरामध्ये पास झालं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार किंवा त्यांना मुजुमदार असं म्हटलं जातं. आता मी एकाला विचारलं पहिल्या महिला अध्यक्ष कोण, ते नमुना सांगते अंबिका चरण मुजुमदार. अरे हे मेल आहे ना, हां, ते पीके मधले पिक्चर, दिस इज अ आयडेंटिटी कार्ड, दिस इज अ लायसन्स, मेल सेक्स मेल फिमेल कळायला पाहिजे. 1917च्या अधिवेशनामध्ये ॲनी बेझंट या पहिल्यांदा कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा झालेल्या होत्या, हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढे महत्त्वाच्या 3 व्यक्ती अध्यक्ष म्हणजे या एक झाल्या आणि ह्या महत्त्वाच्या 3 व्यक्ती सरोजिनी नायडू आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाच्या श्रीमती नीली सेनगुप्ता, या महत्त्वाच्या 3 महिला स्वातंत्र्याच्या पूर्वी अध्यक्षपद भूषवलेल्या होत्या. ह्या काँग्रेसच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलेल्या 28 डिसेंबरला ते लेक्चर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके करा, काँग्रेसचं लेक्चर मिळून जाईल तुम्हाला. चला, तर इथे 1916चं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनामध्ये एकतर इथं हिंदू म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होते, परंतु इथं मुस्लिम लीगला सुद्धा घेण्यात आलं. हिंदू आणि मुस्लिम लीग यांचा ऐक्य करार झाला. त्याचबरोबर इथं ऑलरेडी मवाळवादी लोक होतेच, परंतु या ठिकाणी जहालवादी लोकांना यामध्ये घेण्यात आलं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, इथं लोकमान्य टिळक यांची बाहेर जे काँग्रेसमधून काढलं होतं 1907ला, तर लोकमान्य टिळकांना सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये घेण्यात आलं होतं. म्हणून याला लखनौ ऐक्य करार, हिंदू मुस्लिम ऐक्य करार या नावाने ओळखलं जातं. त्याचबरोबर टिळकांना सुद्धा आतमध्ये घेण्यात आलं होतं. तर याच लखनौच्या रेल्वे स्टेशनवरती हे इंजिन या प्रवाशांना घेऊन आलं होतं आणि या अधिवेशनासाठी खास रेल्वेची सोय केली, तिला होम रूल रेल्वे असं म्हटलं जातं. ठीक आहे, या लेक्चरमध्ये शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला मिळत जातील ज्या कधी वाचलेल्या नाहीत. नंबर 8ची फॅक्ट आहे ढाका खटला. तुम्ही सगळ्यांना नाशिक माहित आहे, लाहोर माहित आहे, त्याच्यानंतर पटना माहित आहे, त्याच्यानंतर दिल्ली माहित आहे, मीरत माहित आहे, अलीपूर माहित आहे, चितगाव माहित आहे, अजून कोणकोणते झाले ना सगळे, अजून खूप सारे आहेत आपल्याकडे, पण प्रत्येक लेक्चरला 2-2 टाकू आपण. तर ढाका खटला आहे 1910चा. पुलिन दास नावाचे एक क्रांतिकारी व्यक्ती होते आणि 1919 पासून इथं पुढं प्लस करतोय मी, 1900 पासून अनुशीलन समिती नावाची एक क्रांतिकारी संघटना काम करत होती. जशी यंग इटली असेल, त्याचबरोबर भारतात अभिनव भारत असेल, त्याचबरोबर शिवाजी क्लब असेल, चाफेकर क्लब असेल, अशी क्रांतिकारी संघटना होत्या. 1905 पर्यंत या संघटनेच्या 500 पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये पसरलेल्या होत्या. याच अनुशीलन समितीचे क्रांतिकारी काम करणारे जे व्यक्ती होते त्यामध्ये पुलिनदास नावाचे एक महत्त्वाचे व्यक्ती होते. या पुलिनदास यांनी बंगाल प्रांतामध्ये, बंगालमध्ये त्यावेळेचा ढाका पण येतो, हा,
तर ह्या बंगाल प्रांतामध्ये क्रांतिकारी कारवाई करायला सुरुवात केली. त्यांची समिती होती अनुशीलन समिती. प्रश्न इथं बनतो कोणत्या समितीशी संबंधित होते. आणि त्याच वेळी या सगळ्या अनुशीलन समितीच्या कार्यकर्त्यावरती क्रांतिकारकावरती राजद्रोहाचा खटला भरला. त्याच्यामध्ये टोटल 46 लोक सापडले गेले. आता याच दरम्यान पुलिन दास यांच्यावरती जेव्हा राजद्रोहाचा खटला सुरू होता त्यांची बाजू CR दास म्हणजेच त्यांना आपण चित्तरंजन दास असं म्हणून ओळखतो. तर या CR दास यांनी काय केलं त्यांची वकिली केली किंवा त्यांची बाजू मांडलेली होती. बिहारच्या गया अधिवेशनाचे अध्यक्ष. त्याचबरोबर इथं स्वराज्य पार्टी स्थापन करण्यामध्ये 1 जानेवारी 1923 मध्ये याच CR दास यांनी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जेव्हा यांचा मृत्यू झाला त्यावेळी हीच पार्टी राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये काय केली विलीन करण्यात आली होती मोतीलाल नेहरू यांच्याद्वारा. थेरवादी आणि नाफेरवादी गटामध्ये या स्वराज्य पार्टीचा महत्त्वाचा गट होता जो इलेक्शन लढवण्याच्या भूमिकेचा होता. ठीक आहे. अशाच पद्धतीनं CR दास यांनी पुलिन दास यांची भूमिका पार पाडली आणि त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा देण्याच्या ऐवजी 7 वर्षाचा कारावास झाला होता पुलिन दास यांना. तेच आहे ढाका खटला. हे आहे अनुशीलन समितीचं महत्त्वाचं चिन्ह किंवा त्याला सिम्बॉल ऑफ अनुशीलन समिती असं म्हटलं जातं. ठीक आहे. या लेक्चरमध्ये नवीन फॅक्ट मिळतात. ह्या फॅक्ट तुम्हाला खूप आवडतात आणि हे लेक्चर नक्की शेअर करा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नंबर 10 ची आणि सर्वात शेवटची फॅक्ट आहे कामागाटा मारू प्रकरण. 1914चं प्रकरण आहे. बघा इथे एक व्यक्ती येतात बाबा गुरदित्त सिंग. हे हाँगकाँगमध्ये राहत होते. यांनी एक जपानी जहाज विकत घेतलं. हे जहाज जपानी आहे. 1914चे आहे कामागाटा मारू प्रकरण. 1914 मध्ये हे जहाज काही ठिकाणी रेंटवरती घेतलं काही ठिकाणी विकत घेतलं असं सांगितलं जातं. हे जे बाबा सिंग जे आहेत बाबा गुरदित्त सिंग जे आहेत हे हाँगकाँगमध्ये राहत होते. हाँगकाँग हा चायनाच्या आसपासचा भाग आहे. ठीक आहे. तर या हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या बाबा गुरदित्त सिंग यांनी जपानी जहाज ज्याचं नाव होतं कामागाटा मारू हे जहाज विकत घेतलं किंवा रेंट वरती घेतलं मॅटर नाही करत आहे. त्यांचं जहाज आणि त्यांना फक्त जोडलं जातं. तर हे जहाज घेतलं आणि जवळपास 376 पंजाबी लोकांना त्या जहाजामध्ये बसवलं. त्या जहाजामध्ये बसवल्यानंतर तारीख होती 4 एप्रिल 1914ची. ते जहाज कलकत्त्यापासून निघालं आणि ते म्हणजे तिथून निघालं आणि निघून ते कुठं तर कॅनडामध्ये गेलं. कॅनडा हा ब्रिटिशांचा एक वसाहत होती कॅनडा सुद्धा. आणि त्या वेंकुवर या ठिकाणी त्याला जायचं होतं. लक्षात ठेवा वेंकुवर कॅनडामध्ये म्हणजे ब्रिटिश कोलंबिया अर्थातच कॅनडामध्ये त्यांना जायचं होतं. एवढं लक्षात ठेवा. इथं जायचं होतं. 23 मेला ते जहाज पोहोचलं. 4 एप्रिल 1914ला निघालं आणि 23 मेला ते जहाज पोहोचलं. परंतु तिथे ब्रिटिश सरकारने काय केलं फक्त 24 लोकांना उतरण्याची परमिशन दिली. 23 मेला तिथं पोहोचलं. 24 लोकांना उतरण्याची परवानगी दिली आणि बाकीच्यांना सांगितलं तुम्ही परत निघून जा किंवा तुम्हाला परत इथं घेतलं जाणार नाही तुम्ही रिटर्न जायचं. आता हेच जहाज जेव्हा बजबज नावाच्या 27 सप्टेंबर 1914ला ते जहाज परत एकदा फिरून कलकत्त्याच्या बंदरावरती पोहोचलं. त्या बंदराचा घाट आहे बजबज घाट. त्या घाटावरती जेव्हा पोहोचलं तर त्यावेळी त्या जहाजाकडे बघून ब्रिटिश सरकारच्या सैनिकांनी गोळीबार केला. त्या गोळीबारामध्ये 19 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच प्रकरणाला आपण कामागाटा मारू प्रकरण असं म्हणतो जे 1914 मध्ये झालेलं होतं. आणि महत्वाचं की बाबा गुरदित्त सिंग यांनी अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आपण विचार नाही करू शकत की आता आपल्याला सोर्सेस आहेत मटेरियल आहे शिक्षक आहेत नंबर आहे टेन्शन आलं तर बोलायला माणसं आहेत हे सगळं असताना आपली पोस्ट निघत नाही. अशा परिस्थितीमध्ये यांनी तेवढं किती धाडसाचं काम केलं असेल. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांना सनातनी लोकांचा प्रचंड विरोध होता. त्या कालावधीमध्ये ज्या कालावधीमध्ये एका बहुजन व्यक्तींसाठी काम करणं म्हणजे गुन्हा मानला जात होता. अशा कालावधीमध्ये एवढं मोठं काम करत होते परंतु ते मॅन पॉवर आणि मसल पॉवर एवढी ठेवत होते की 200+ बाउन्सरला घेऊन लाल इथं या शनिवार वाड्यावरती ते मीटिंगला जात होते. कोणाची हिंमत होत नव्हती. अशी ताकद सनातनी लोकांच्या विरोधामध्ये प्रत्येक पुरोगामी विचारवंत ठेवतो. म्हणून खूप साऱ्या धमक्या येत असतात खूप खाली लोक येत असतात परंतु त्यांना अजिबात कोणत्याही प्रकारची भीक घालायची नाही. ओके. तर अशा पद्धतीनं ब्रिटिश सरकारचा प्रचंड विरोध असताना सुद्धा या सिंग यांनी काय केलं होतं हे धाडस दाखवलेलं होतं. अशाच प्रकारचे नवीन प्रकरण हे IMP फॅक्ट ज्या परीक्षाभिमुख आहेत प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न आलेला आहे. प्रत्येक टॉपिकवरती प्रश्न आले परंतु तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेला जर नसेल तर या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती सगळी पोहोचवलेली आहे. पुढचं लेक्चर लवकरच येणार आहे. बरोबर. पुढचं लेक्चर लवकरच येणार आहे परंतु तोपर्यंत हे सगळं लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. शेवटपर्यंत बघून घ्यायचे. अजून एक मला महत्त्वाची आणि खूप इम्पॉर्टंट सूचना. मला ह्या लेक्चर या विषयासाठी कोणती बॅच घेऊ त्या विषयासाठी कोणती बॅच घेऊ असं खूप सारं येतात फोन्स येतात मेसेज येतात परंतु मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे की खूप चांगले पर्सन्स की जे आपापल्या विषयामध्ये
बाप माणसं आहेत, ठीक आहे. काही सुलतान आहेत, काही सम्राट आहेत, काही बादशाह आहेत. तर पहिले बादशाह कोण येतात? संजय पहाडे सर. गणिताचा कोणताही प्रॉब्लेम ऑन द स्पॉट द्या, ऑन द स्पॉट सोडून देतात. मी त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ राहतोय. तर महाराष्ट्रातले माझ्या माहितीनुसार एकमेव असे शिक्षक आहेत की ज्यांना एक्सलंट म्हटलं जातं किंवा ज्यांना हुशार म्हटलं जातं. आणि तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड बॅचेस ह्या त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसून येतात. इथं मॅथ्स संजय पहाडेज मॅथ्स अँड रिझनिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. 25% ऑफ दिलेले आहे. म्हणजेच 1950ची बॅच तुम्हाला 1490 रुपयेमध्ये मिळून जाते, म्हणजे 1500 रुपयेपर्यंत मिळून जाते. मॅथ्स आणि रिझनिंग इथून परफेक्ट करायचं आहे. मी सांगतो तर क्वालिटीचीच लोक तुम्हाला सांगणार आहेत, तुमची फसवणूक होणार नाही. आणि जर तिथं फसवणूक झाली तर त्याचे पैसे मी तुम्हाला देतो, ठीक आहे. दुसरे कोण आहेत तर जिओग्राफी आणि भूगोलाचे बाप माणूस आहेत. कोण? सचिन शिंदे सर. पैकीच्या पैकी मार्क या विषयामध्ये पडणार आहेत. अजून एक मी तिसरा पर्सन तुमच्या समोर हे करतोय. इथं जिओग्राफीची बॅच आहे, यामध्ये तुम्हाला 30% सूट दिलेले, पैसे थोडेसे वाचवण्याची ही संधी आहे की या कालावधीमध्ये 6 महिन्यापर्यंत या बॅचेस तुम्हाला पाहता येतात. जिओग्राफीचे 15 पैकी 15 प्रश्न तुमचे इथून कव्हर होतात. आणि एकदा नोट्स वाचलं तुम्हाला पुस्तक वाचण्याची परत गरज लागणार नाही. तर ही सचिन शिंदे सरांची बॅच आहे. 6 महिन्यापर्यंत पाहता येते. प्रत्येक बॅचची व्हॅलिडिटी आपण 6 महिन्यापर्यंत ठेवली, जशी माझी बॅच आहे. सगळी जिओग्राफीचे बॅच वगैरे तुम्हाला मिळून जाईल. जिओग्राफी बाय सचिन शिंदे असं ॲप्लिकेशनचा लोगो बघा, डाउनलोड करा आणि परचेस करा. संजय पहाडे सरांचं ॲप्लिकेशन मॅथ्स रिझनिंग, जिओग्राफीचं ॲप्लिकेशन सचिन शिंदे सरांचं आहे. तिसरे व्यक्ती आहेत SK MPSC लांब या नावाने ॲप्लिकेशन आहे. यावरती भारतीय अर्थव्यवस्था 2023 मध्ये इकॉनॉमिक्स एकही प्रश्न सुटणार नाही. जर त्यांचा कंटेंट आणि जर त्यांचे व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल की खरंच आतापर्यंत कुठं होते. ओके, आता थोडंसं उशिरा आले, परंतु ठीक आहे, तुमच्यापर्यंत चांगला आणि क्वालिटीचे माणसं मी तुम्हाला तिन्ही सांगतोय. आणि पैकीच्या पैकी मार्क जर मिळवायचे असेल तर इथं गणित बुद्धिमत्ता, माझ्या पाठीमागं सचिनच्या पाठीमागे सचिन शिंदे सर, जिओग्राफी, आणि इकडे श्रीकांत कळसकर सर आहेत. इकॉनॉमिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळून जातील तुम्हाला. तर यांचे ॲप्लिकेशन्स आणि यांचे यूट्यूबचे नंबर, लेक्चर पॉज करा, मोबाईल नंबर घ्या, त्यांना कॉल करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅचेस परचेस करा जर तुमच्यापर्यंत घ्यायचे असतील तर. आणि आतापर्यंत मला हा पक्ष जाम आवडतो. तुम्हाला पण कोण असा पक्ष आवडायला पाहिजे. ॲटिट्यूडसाठी आवडला पाहिजे. ॲटिट्यूडसाठी का? तर मेलं तरी चालतंय, पण हे काय गवत खात नाही, किंवा हे काय खातंय तर हे तेच करतं. म्हणजे लाईफ 70 वर्ष असते, 40 वर्ष त्याची चोच तुटते, म्हणजे बोथट होते, पंजा असा तीव्र होत राहत नाही किंवा पकड राहत नाही. परंतु काय करतो? अज्ञातवासात जातो, त्याची चोच तोडतो, सगळे पंख काढून टाकतो, हेवी झालेले असतात, आणि परत कित्येक वर्ष तिथं थांबतो, कित्येक दिवस, आणि नंतर जो उंच भरारी घेतो ना, तर प्रत्येक त्याची जी उडी आहे तर ही फेल कधी जात नाही. मग गरुडाचं एक उदाहरण खूप छान आहे. एका राजाने काय केलं, 2 गरुडाचे पिल्ले आणले होते. त्या गरुडाचे पिल्ले काय करायचं, तो रोज त्यांना घेऊन जायचा बाहेर फिरायला. मग बाहेर फिरायला त्याला सोडलं की त्या एक जो पिल्लू आहे ना, ते झाडावर येऊन बसायचं आणि दुसरं खूप उंच उड्या मारायचं. राजा परेशान झाला की या गरुडाला नेमकं झालंय काय, हा उडत नाही, तो एक उडतोय. मग राजाने फरमान सोडलं की या गरुडाला जो उडवेल ना, तर त्याला एवढ्या सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या जातील. काही लोक पास होतात. लक्षात ठेवा, माझा सांगायचा उद्देश काय आहे. काही लोक पास होतात आणि काही लोक अनेक वर्ष फेल होतात. ते पास होणारा म्हणजेच काय आहे तर हा उडत राहतो आणि हा जो आहे तर उडत नाही. मग पास होणारे काय करतात, तर कंटिन्यू उडत राहतात. आता गंमत काय होती माहिती आहे का, फेल होणारे सुद्धा इथं पास या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात. परंतु गंमत सांगतो, तर एक गरुड त्या झाडाच्या फांदीवर बसून राहायचा आणि एक खूप उंच जायचा. त्या राजाने फरमान सोडलं, खूप साऱ्या मोहरा दिले जातील, या गरुडाच्या पिल्ल्याला फक्त उडवून दाखवायचं. खूप सारे ट्रेनरने आले, खूप सारे लोकांनी ट्राय केलं, परंतु एकानेही उडलेला नव्हता. तो एकाला माणसाला तो गरुड उडवता आला नाही किंवा तो उठूनही गेला नाही. एक शेतकरी आला, त्यानं सांगितलं, राजासाहेब मी ट्राय करू का? ते म्हटलं, आता सगळे गेले, तू तर काय करणार आहे, एकदा करून तर बघ. त्यानं काय केला, गेला पटकन आणि तो गरुडाचं पिल्लू ज्या फांदीवरती बसायचं होतं ते फांदीच तोडली. अर्थातच लक्षात आलं पाहिजे की तुम्ही कोणत्या फांदीवरती बसताय, ती फांदी तोडली की नाही. कम्फर्ट झोन आहे तुमचा तो, जो तुम्हाला सक्सेसच्या बाहेर. पास होणारे वेगळं काय करतात का, काहीच वेगळं करत नाहीत, फक्त वेगळेपणाने प्रत्येक गोष्ट करतात. तशीच वेगळेपणाने तुम्ही प्रत्येक गोष्ट करा, रिझल्ट 100% तुमचा असू शकतो. ज्याने अपेक्षा आणि ज्याने पैसे लावले ना, त्यांना खुश करायचं एकमेव कारण आहे की तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा. 100% तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच तुम्ही ज्या फांदीवरती बसलेले आहात ती फांदी तोडण्याचा प्रयत्न करा. ती फांदी तुम्हाला कंफर्ट करून ठेवलेली आहे, त्या फांदीनं तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे. आलं लक्षात? ती फांदी तोडा. त्या राजानं त्या शेतकऱ्याला खुश झाला आणि पाहिजे तो इनाम दिला. कारण का, तर त्या राजानं सांगितलं ती फांदी तोडली ना तर त्याला सवय लागणार नाही तिथं बसायची. मग तो गरुड त्याच्यापेक्षा उंच उडू लागला. अर्थातच इथं तुम्ही फेल होणारे आहात ना, तो टॉप 5 टॉप 10 ने तुम्ही पास होऊ शकता.
आणि ॲटिट्यूडच्या बाबतीत जर म्हटलं तर हा काय करतो तर पावसात भिजायचंच नाही म्हणून पावसाच्या ढगाच्या वरती उडतो, हा ॲटिट्यूड असतो. ॲटिट्यूडने राहिलं पाहिजे आपण सुद्धा. म्हणजे वाघ म्हातारा जरी झाला तर गवत खात नाही, तो मांसच खातो आणि शेवटी मरतो उपवासी राहून, परंतु तो गवत कधीच खात नाही, त्याला ॲटिट्यूड असं म्हटलं जातं. ठीक आहे. अशाच पद्धतीनं खूप सारे लेक्चर्स तुमच्या एक्झाम ओरिएंटेड आपण या यूट्यूब चॅनलवरती EMPSC कट्टाच्या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येतोय. लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आहे अपेक्षा करतो. हे लेक्चर तुमच्या मित्रांना शेअर करायला बिलकुल विसरू नका. लाईक आणि कमेंट पण करायला विसरू नका. त्याच्यावर कोणत्या प्रकारचा टॅक्स नाही, हसत राहा, त्याच्यावरती कोणत्या प्रकारचा CGST नाही आणि SGST लागत नाही. हॅपी राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. काही जरी अभ्यासाची अडचण आली तर हा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती बिलकुल तुम्ही फोन करा. जर सेव्ह जर केला आणि मला जर पाठवलं तुमचं नाव वगैरे तर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळते, काही तुम्हाला मोटिवेशन मिळतं. रोज एक दिवसानंतर मी मोटिवेशन करतच असतो या नंबरवरती, तर ही सगळी माहिती तुम्हाला नंबरवरती मिळून जाईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळिक हे मात्र जिथं कुठं टेलिग्रामला तेच आहे, यूट्यूबला तेच आहे, ट्विटरला तेच आहे, फेसबुकला तेच आहे आणि इन्स्टाला तेच आहे, कुठेही जावा हेच नाव तुम्हाला मिळणार आहे. म्हणून सांगितलं यूट्यूब या सोशल मीडियावरती फक्त नाव काफी आहे, सचिन गुळिक एवढंच टाका. आणि लेक्चर बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत थांबल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आहे, धन्यवाद आहे, थँक्यू आहे. लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर त्याला कमेंट करायला विसरू नका. मित्रांना शेअर करा. तुमची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. 30 एप्रिल विसरू नका, 4 जून विसरू नका. 60+ मार्क पाहिजेत कंबाईनला यावर्षी, पोस्ट तुमचे असायला पाहिजे. ठीक आहे. आणि अशाच पद्धतीनं तुमच्यासाठी हे सगळे लेक्चरची सिरीज आपण 30 एप्रिलपर्यंत घेतोय, संभाव्य आणि फॅक्टच्या माध्यमातून. स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.